सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे इथं समोर जे दिसायले ते काय आहे तर तुमच्या द्वितीय सत्र परीक्षेचं वेळापत्रक. मग आता द्वितीय सत्र परीक्षेचं हे वेळापत्रक आहे तर आपल्याला या तारखेला हे पेपर द्यायचेत. मग आता पेपर देऊन तुम्ही घरी गेलात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न काय विचारतात रे? कसा गेला तुझा पेपर? आता याचं उत्तर तुमच्याकडे काय असणार आहे? जर तुम्ही आज अभ्यास केलात तर हे सगळे पेपर तुम्हाला सोपे जातील आणि पेपर सोडवून तुम्ही घरी जाताल त्यावेळेस तुम्ही म्हणताल, हो माझा पेपर सोपा गेला, मी सगळे प्रश्न सोडवले आणि पुरवणीसुद्धा घेतली. मग त्यासाठी तुम्हाला या वेळापत्रकाला समोर ठेवून अभ्यास करावा लागेल, नियोजन करावं लागेल. आज तारीख किती आहे तर आज तारीख आहे 5 एप्रिल 2026 आणि तुमच्या आवडीचा रविवार. मग आता मला सांगा, आजपासून तुम्ही जर मन लावून अभ्यास केलात तर निश्चितच हे सगळे पेपर तुम्हाला सोपे जातील. आता बघा, अभ्यास कसा करायचा जे तुमचा अगोदरच झालेला आहे बरं का. बघा, आता 10 एप्रिल 2026ला मराठीचा पेपर आहे. मग आता ह्या मराठीचा अभ्यास एक दिवस आपल्याला करावा लागेल. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण मराठीचे धडे, कविता, प्रश्नोत्तर, समानार्थी, विरुद्धार्थी, संदर्भासहित स्पष्टीकरण, व्याकरण हे सगळं आपल्याला एका दिवशी करावं लागेल. मग आता हे कधी करणार? आता समजा उद्या 10 तारखेला पेपर आहे तर आज 9 तारखेला का हिंदी वाचून जावं लागेल का? मराठीचा पेपर उद्या असेल तर आज आपल्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मराठीच वाचावं लागेल. मग 10 तारखेला पेपर जर असेल तर त्याचा अभ्यास किती तारखेला करावा लागेल तुम्हाला? त्याचा अभ्यास करावा लागेल तर 9 एप्रिल 2026ला तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्हाला पेपर सोपा जाणार नाही. म्हणून एक दिवस संपूर्ण मराठी तुम्हाला करावं लागेल. अगदी तसंच आता पॅटचा पेपर, हा पेपर किती तारखेला आहे? 11ला. मग तुम्हाला एक दिवस ह्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. आता 10 तारखेचा पेपर झाला की हे 11ला आहे, म्हणजेच 10 तारखेला तुम्ही हे मराठीचा पेपर देऊन आलात की पुन्हा तुम्हाला मराठीच्या पॅटसाठी मराठीचा अभ्यास करायचा. म्हणजे 2 दिवस सलग अभ्यास होते आणि तुम्हाला सगळं मराठी सोपं जाते. पुढचा हिंदी किंवा काही जणांचा संस्कृत असेल. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर 13 तारखेला तुमचा हिंदीचा पेपर आहे. एक दिवस त्याला पूर्ण द्यावा लागेल. बरोबर आहे? सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत फक्त हिंदी, किंवा जर तुमचं संस्कृत असेल तर फक्त संस्कृत. मग त्यासाठी 11 तारखेच्या नंतर एक दिवस आहे. मग 12/4/2026. हां, इथं 26 राहिले. हां, सॉरी, समजलं? हां, लक्ष आहे तुमचं पण. मग आता तुम्हाला कोणत्या दिवशी काय अभ्यास करायचा आहे थोडं समजायला. पुढं 15 तारखेला पॅटचा गणिताचा पेपर आहे. आता 15 तारखेला पॅटचा गणिताचा पेपर असेल तर तुम्हाला 13 तारखेला संस्कृतचा पेपर झाला की सुरू करायचं गणित. म्हणजे तुम्हाला किती वेळ मिळते बघा. 14 तारीख पण आहे आणि 13 तारीख पण आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करा, ह्याच्यात थोडासा बदल करा. मी सांगतो ऐका काय करायचं ते. पहिल्यांदा बघा, 14 एप्रिल 2026ला पूर्ण पॅटचं गणित करायचं. एवढं समजलं?
अजून सांगतो. आता 16 तारखेला इंग्लिशचा पेपर आहे. मग इंग्लिशचा पेपर आहे म्हणजे तुम्ही 15 तारखेला पॅटचा गणिताचा पेपर दिला की तुम्ही घरी आल्यावर इंग्लिशच करणार, बरोबर आहे. पण आत्ता एक दिवस आपल्याला द्यायचा आहे आणि तो केव्हा द्यावा लागल? इंग्लिशचं वाचन करायचं, इंग्लिशचं व्याकरण पाहायचं, इंग्लिशचे शब्दार्थ, त्यानंतर इंग्लिशचं जे काही वर्कबुक आहे ते सगळं सोडवायचं. हे तुम्हाला करावं लागल 8 तारखेला. 8 एप्रिल 2026ला संपूर्ण इंग्लिश करायचं. एवढं समजलं? त्याच्यानंतर आता आला 17 तारखेचा गणिताचा पेपर. बालमित्रांनो, आता नीट बघा. आता आपण 8 तारखेला एक दिवस पूर्ण वेळ दिला आणि नंतर 15 तारखेला सुद्धा गणिताचा पेपर झाल्यावर इंग्लिशला पूर्ण वेळ दिला आणि नंतर मग इंग्लिशचा पेपर आपला सोपा जाईल, बरोबर आहे. म्हणजे आता तसंच गणिताला सुद्धा 12 तास सलग आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि तो आपल्याला द्यावा लागेल 7 एप्रिल 2026. म्हणजे 7 तारखेला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला फक्त गणित, त्या गणितामधले सराव संच, प्रॅक्टिस सेट पूर्ण सोडवायचे, वर्कबुक सोडवायचं, त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवायचा. असं केलात तर तुम्हाला 17 तारखेचा गणिताचा पेपर पण सोपा जाईल आणि तुम्ही 14 तारखेला सुद्धा गणिताचं रिव्हिजन केलेलं असतंय बरं का. म्हणून 17चा पेपर तुम्हाला सोपाच जाणार. पुढं पहा, 18ला आता विज्ञानचा पेपर आहे. मग आता एक दिवस तुम्हाला पूर्ण वेळ देऊन करायचा आहे. मग आता एक दिवस तुम्हाला वेळ देऊन जर करायचा असेल तर त्यासाठी आहे 6 तारीख. 6/4/2026 या दिवशी तुम्हाला संपूर्ण विज्ञान करायचं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत विज्ञान विज्ञान विज्ञान. 6 तारखेला विज्ञान केलं की त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही 17लाच करणार आहेत बघा. म्हणून याचा अभ्यास चांगला करा. आता पुढं 20 तारखेला तुमचा पेपर आहे. कोणता आहे? परिसर भाग 2. मग आता 20 तारखेला तुमचा परिसर भाग 2 आहे तर आता त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल हे सगळा भाग आहे. तो कधी करायचा? तर आज 5/4/2026 पासून पूर्ण करा बालमित्रांनो. म्हणजे काय की तुम्ही जर अभ्यास केलात तर मग बघा तुम्हाला या द्वितीय सत्र परीक्षेमध्ये भरघोस यश मिळेल. समजलं? म्हणून आज आत्ता ताबडतोब परिसर भाग 2चा सराव करा. आता तुम्ही म्हणताल सर वेळ कमी आहे, विषय तर जास्त आहेत. अरे चिंता करू नका, आपल्याला आणखीन वेळ आहे. तो म्हणजे 13 तारखेला हिंदीचा किंवा संस्कृतचा पेपर देऊन आल्यावर घरी काय करणार? तर मस्तपैकी रिमोट हातात घेऊन टी व्ही बघत बसणार? नाही, तर तेच परिसरला तुम्हाला आणखीन एक दिवस मिळतंय 13 एप्रिल 2026. हे तुमचा राखीव दिवस आहे बरं का. ह्या दिवशी तुम्ही काही वाचू शकतात. समजलं? आपल्याला वेळ कमी आहे म्हणून 5 तारखेला आजपासूनच तुम्ही अभ्यास करायलात. त्या इतिहासचे, भूगोलचे, नागरिकशास्त्राचे सगळे प्रश्नोत्तरं, सगळे रिकाम्या जागा, सगळ्या जोड्या लावा. त्यासोबतच इसवी सन हे सगळं पाठ करायचं. आता राहिलं काय रे? चित्रकला. आता चित्रकलेचा अभ्यास हा तुम्ही दररोजच करतात. आलं का लक्षात? विरंगुळा म्हणून दररोज तुम्ही 15 मिनिट 20 मिनटंसुद्धा चित्रकलेचा अभ्यास करू शकतात. तरी आपल्याला वेळ भरपूर मिळाला म्हणून तुम्ही 22 तारखेच्या पेपरचा अभ्यास हा 20 तारखेलाच करू शकतात. परिसरून आलात की इंग्लिश
पॅटचा अभ्यास मन लावून करायचा. म्हणजे आपल्याला इंग्रजीला वेळ किती मिळतो? 20 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? तर तो पॅट इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे. आणि सोबत अर्धा तास चित्रकला. समजलं? तर त्यांनी चित्रकलेचा पेपर झाला की त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण इंग्लिश वाचू शकतात. समजलं? तर अशा प्रकारे 20, 21 आणि 22 तिन्ही दिवस. 22 म्हणजे काय रे? 22ला इंग्लिशचा पेपर समजा तुमचा 9 वाजता आहे, तर सकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत इंग्लिशचाच करायचा. आणि 8 वाजता नंतर नाश्ता करून लगेच पेपरला जायचं. पोटभर जेवण करून जाऊ नका, नाहीतर पेपर सोडवता मस्तपैकी फॅन चालू असेल, थंड खिडकीतून हवा येत असेल आणि पेपर देताच मग डुलकी लागल. असं होऊ नये. म्हणून पेपर तुमचा सोपा जावा म्हणून या पद्धतीनं तुम्ही टाईम टेबल करा. आणि मग या टाईम टेबलप्रमाणे तुम्ही जर अभ्यास केलात रे, तर बघा, तर हे काय आहे आपलं अभ्यासाचे वेळापत्रक. तुम्ही सगळेजण द्वितीय सत्र परीक्षेचे वेळापत्रक तर पाहिलेलंच आहे, पण त्याला अनुसरून तुम्ही आजपासून जर अभ्यास केलात, बघा 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22 या प्रत्येक दिवशी तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे हे मी समजावून सांगितलं. माझं सांगायचं काम आहे, मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही या पद्धतीनं जर अभ्यास केलात तर निश्चितच पेपर सोडवून तुम्ही घरी जर गेलात तर आनंदाने सांगताल, हो मला पेपर सोपा गेला. म्हणून आतापासून अभ्यास करा बंद व्हिडिओ आणि सुरू करा पाठांतर, वाचन, लेखन. धन्यवाद.